नमस्कार. विचार शृंखला नामस्मरे निरंतर भाग 8. विठुरायावरील निरपेक्ष प्रेमभक्तीमुळे चोखोबा अलौकिक कार्य करू शकले. महाद्वारी उभं राहून अखंड नामचिंतनात चिंब नाहून निघालेल्या चोखोबांमुळे इतर जातीतल्या संतांना प्रेरणा मिळाली. त्यांचा आत्मविश्वास जागा झाला. चोखोबांनी 700-800 वर्षांपूर्वी वर्णाश्रमाला विरोध केला. कर्मठांच्या वर्णाश्रमामुळे खालच्या थरातील माणसं धर्मांतर करून मुसलमान होत होती. यावनी राजसत्ता त्यांच्या पाठीशी होती. चोखोबांनी या वास्तवाला शह दिला. आपली शक्ती धर्मांतर रोखण्यासाठी त्यांनी वापरली. या कार्यासाठी आपल्याला नामभक्तीतून शक्ती मिळाली असं ते सांगतात. शुद्ध चोखा मेळा करी नामाचा सोहळा, यातीहीन मी महार पूर्वी निळाचा अवतार. कृष्ण निंदा घडली होती म्हणवने महार जन्मप्राप्ती. चोखा म्हणे विटाळ आम्हा पूर्वीचे हे फळ. पंढरपूर ही संतांची मिरास, त्यांचं ते सुखाचं माहेर. या माहेरी आपण देह ठेवावा ही चोखोबांची इच्छा होती. नामदेव हे त्यांचे गुरु. आपल्या भक्ताची इच्छा गुरुला मान्य होती. आपली इच्छा आपला विठुराया पूर्ण करणार याची चोखोबांना मनोमन खात्री होती. पंढरपूरपासून जवळ असलेल्या मंगळवेढ्यात गावकोटाचं काम सुरू होतं. या कामावर चोखोबा रुजू झाले आणि हे काम चालू असताना ढासळलेल्या कोटाखाली चोखोबांचा देह गाडला गेला. चोखोबांच्या पांडुरंगाने आपल्या लाडक्या नाम्याला म्हणजे नामदेवांना चोखोबांच्या अस्थी आणायला मंगळवेढ्याला पाठवलं. नामदेवांनी विचारलं, मातीच्या ढिगाऱ्याखाली अनेक कष्टकरी माणसं गाडली गेली आहेत. चोखोबांच्या अस्थींची ओळख कशी पटणार? पांडुरंगाने नामदेवांना सांगितलं की ज्या अस्थीतून पांडुरंग पांडुरंग असा नामगजर कानी पडेल त्या माझ्या लाडक्या चोख्याच्या अस्थी. नामदेव मंगळवेढ्याला गेले. मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या एक एक अस्थी उचलून नामदेव त्या अस्थी कानाला लावायचे. आश्चर्य असं की काही अस्थी कानाला लावल्याबरोबर पांडुरंग पांडुरंग असा नामाचा गजर नामदेवांच्या कानी पडला. भक्तराजांनी त्या चोखोबांच्या अस्थी पालखीत घालून पंढरपुरी आणल्या. पालखी मिरवत मिरवत विठुरायाच्या रावळ्यासमोर आली. त्या जागी अस्थी पुरल्या. वैशाख वद्य त्रयोदशीला इसवी सन 1338 त्या जागी समाधी बांधली. ही समाधी नामदेवांच्या पायरीसमोर आहे. संत चोखामेळ्याच्या समाधीचं दर्शन घेऊन नामदेवांच्या पायरीवर माथा टेकून नंतर भक्त चोखोबांच्या विठुरायाचं दर्शन घेतात. आजही वारकरी हा संकेत आवर्जून पाळतात. मरणोत्तर विठुभक्तीचं पुण्य जोडणाऱ्या चोखोबांच्या अस्थीतून संत नामदेवांना विठू नामाचा गजर ऐकू आला. यातच संत चोखामेळा यांच्या निरपेक्ष भक्तीचं रहस्य दडलेलं आहे. देहाचा विटाळ देहासंगे संपला, विठ्ठलानी चोख्यासी जवळ बैसविला. संत चोखामेळा हे पंढरपूरचं भूषण आहे. चोखोबांची समाधी म्हणजे पंढरीतलं भाविकांचं एक श्रद्धास्थान आहे. या श्रद्धास्थानी एकाग्र मनाने माथा टेकला तर उस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा हे सूर कानी पडतात. चोखा मेळा संत बला तेणे देव बुलविला. भक्ती आहे ज्याची मोठी
त्याला पावतो संकटी. चोखा मेळ्याची करणी तेणे देव केला ऋणी. लागा विठ्ठल चरणी म्हणे नामयाची जनी.